हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल अवर सिम्पल लाईफ टुगेदर. सुंदर अशी संध्याकाळ होती आणि त्यानंतरचं मग रिटर्न शेअर करावा म्हटलं तुमच्यासोबत. चला तर मग बघूया माझ्यासोबत काय काय होतं आहे ते. आज हे घरी असल्यामुळे मग मी स्वयंपाकाची तयारी पटकनच करून घेतली होती. एकाकडे मसाले टाकले आणि दुसरीकडे भाजी कडवायला टाकली होती. तर म्हटलं आता संध्याकाळ झाली, त्यानंतर आपण स्वयंपाकाची तयारी करून घ्यायची, म्हणजे फॅमिलीसोबत टाईम पण स्पेंड करता येते थोडासा. हे पण घरी असल्यामुळे पटकनच जेवायला मागतील. त्यांची बरेच दिवसापासून धावपळ, कामाची गडबड यामुळे त्यांना काही स्वतःसाठी टाईम मिळत नव्हता. तर मीच त्यांना म्हटलं की एक दिवस तरी स्वतःसाठी काढत जा. कधी कधी आपल्यामध्ये इन्व्हॉल्व न होता स्वतःची झोप वगैरे सगळं व्यवस्थित आपले स्वतःची कामं करून घेत जा, म्हणजे तुमचं कामात येईल सगळं काही. तर ते बोलले, हा तुझं पण ठीक आहे, आपण टाईम स्पेंड करू तिघंजणं फॅमिली. तर बाहेर तर काही जाणं झालं नाही आमचं, पण म्हटलं तुम्ही झोप घेऊन घ्या. तर मग ते झोपलेच होते बराच वेळ. मी हिकाला पॅम्पर करून घेतला आणि तिला म्हटलं तू अभ्यास कर किंवा खेळ. ती खेळत होती, अभ्यास करत होती. तिचं दोन्ही कामं एकाच म्हणजे टाईमला चालू असतात. तर मी तेवढ्यात स्वयंपाकाची तयारी वगैरे करायचं ठरवलं. माझं तोंड बघून अजिबात तुम्हाला असं वाटत नसेल की माझं जे स्वयंपाक करायची इच्छा आहे, माझ्या खूपच म्हणजे जीवावर येत होतं. मी पण खूप थकली होती माझे क्लासेस वगैरे सगळं काही करून. तर माझी अजिबात इच्छा नव्हती काही करायला. तर पण आता घरी आहे म्हटल्यावर तर काही ना काही करावंच लागेल ना. स्वयंपाक वगैरे नेहमी नेहमी आपण बाहेर जाऊ नाही शकत ना जेवण करायला. तर माझा मेन्यू होता, म्हणजे सिम्पल मेन्यू ठरवला होता मी आज करायचा. तर मेन्यूमध्ये होतं चुनवडे की गट्टू काहीतरी म्हणतात त्याला, त्याची भाजी आणि पोळ्या. सिम्पलच मेन्यू होता आजचा. आपण वुमेन्स किती हार्डवर्किंग असतो ना, घरातले कामंही करतो, म्हणजे घरातल्यांनाही सांभाळतो आणि अजून त्यांच्या फीलिंग्सही आपल्याला समजून घ्याव्या लागतात. इमोशनल कोणी थकलेलं असतं किंवा कोणी रागेट असतं, त्यांनाही झेलावं लागतं सगळ्यांना. त्यासोबतच आपल्याला म्हणजे आपल्याला जर इंडिपेंडंट व्हायचं असेल तर आपल्याला तेही व्हावं लागतं. किती ग्रेट आहोत ना आपण, आपल्यासारख्या म्हणजे आहेच नाही. माणसं तर मोजल्याच नाही जात या सगळ्या गोष्टींमध्ये. माणसांना ह्या गोष्टी जमत नाहीत. म्हणजे मी असं म्हणणारच नाही की एकदम जमतच नाही, 20% असतातही 100पैकी, सगळे सारखेच नसतात. पण आणि माझा टॉपिक असा आहे, म्हणजे मला बोलायचं होतं यावर, की आता मी यूट्यूबमध्ये म्हणजे पाऊल तर टाकलं आहे, पण मला काही लोक असे पण हेटर्स पण मिळतील, काही असे पण मिळतील की जे आपल्याला खरंच सपोर्ट करणारे आहेत. आणि काही जवळचे लोक असे असतात की त्यांना असं वाटत नाही की आपण पुढे गेलं पाहिजे, जळतात आपल्याला काही लोक. तर अशा लोकांचा विचार नाही करायचा कधीच. आणि आपण यूट्यूबमध्ये म्हणजे असो नसो, आपल्या साध्या लाईफमध्ये जरी आपण, आता ही तर सोशल लाईफ आहे, पण आपल्या साध्या लाईफमध्ये असे काही लोक राहत असतात जळकुकडे, की आपल्यावरती नेहमी जळत असतात. त्यांना आपलं कधीच चांगलं बघावं नसते वाटत. अशा लोकांचा कधीच विचार नाही करायचा. मी तर आता हे जेव्हापासून म्हणजे स्टार्ट केलं आहे त्याच्या आधीपासूनच हा विचार केला होता की 4 लोक कोणते, त्यांचा विचार नाही करायचा. त्या 4 लोकांच्या मागे पण खूप अंधार असते, पण त्यांना तो अंधार दिसत नाही, त्यांना आपली सावली दिसत असते नाही. असा जर विचार आपण नेहमी करत राहिलो ना, तर मग आपल्याला जगणं सोडून द्यावं लागेल किंवा मग आपल्याला घराबाहेर पडणं सोडून द्यावं लागेल. घरातल्या घरात आयुष्य जगावं लागणार आहे आणि कामं करून अशी कोणती लाईफ मिळणार आहे. सो मी म्हणजे सगळ्यांची परमिशन वगैरे घेऊनच यूट्यूब चालू केलं होतं. सगळ्यांची परमिशन घेतली होती मी यासाठी. आणि घरून मला रिस्पॉन्सही आला की हो तू कर, पण जरा व्यवस्थित जपून सगळ्या गोष्टी करशील. आणि तेवढं आहे मला नॉलेज सगळ्या गोष्टीचं, की कसं काय सोशल मीडियावर म्हणजे असते वगैरे. घरातले कामं करून अशी कोणती डिग्री भेटणार आहे आपल्याला, किंवा कोणी असं समजून घेणार आहे की हो तू केले आज कामं. खूप क्वचित म्हणजे लोक राहतात आपल्या घरातले की हो आज तू खूप कामं केले वगैरे, किंवा इंडिपेंडंट हे ते. पण मला तरी असं वाटतं की आपण कितीही, आता मी तर म्हणजे ॲज अ प्रोफेशन टीचर आहे, पण तरीही मला का बरं काय माहिती, मला यूट्यूबमध्ये आहे आवड. तर मला माझी डेली लाईफ सिम्पल लाईफच आहे माझी काही, पण मला ती शेअर करायला आवडते सोशल मीडियावर आणि रिस्पॉन्सही मिळते माझ्या ब्लॉग्सला तेवढा. तर चांगली गोष्ट आहे. असं आहे तर मग काय हरकत आहे चालू करायला, बरोबर नाही का? जर तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा तुमच्या पण सोसायटीमध्ये अशी लोकं असेल ना, मी जसे सांगितले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवून सांगा. आणि तुम्ही या गोष्टीचा मग म्हणजे कसा रिस्पॉन्स करता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असा विचार करता करताच मी यूट्यूबचे 3 वर्ष घालवून दिले. मग आता म्हटलं आता काहीही हो, पण यूट्यूब तर करायचंच आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. एकेका गोष्टीचा विचार करून करून जर लाईफ जगली ना, तर मग लाईफ जगणंच मुश्किल आहे. आपल्यात एखाद्या गोष्टीचं टॅलेंट आहे, पॅशन आहे, तर मग काय हरकत आहे या गोष्टी करायला. आणि आपल्याच म्हणजे नातेवाईकातल्या जर याच्यात नसेल कोणत्या गोष्टी, आपल्याकडे आहे, मग त्या नातेवाईकांना नावच ठेवू द्यायचे. त्यांना म्हणायचं तुम्ही ठेवत राहा बाबा नाव, मला येते ना, मी करणार आहे. याआधीही 2 ब्लॉग मी शूट केलेले आणि त्या ब्लॉगची म्हणजे व्हॉईस ओव्हरच व्हायचं होतं. आणि आता अजून एक मी 2 ब्लॉगवर काम करणार आहे.
फर्स्ट व्लॉग म्हणजे यूट्यूब जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी कोणकोणते टूल्स त्यांच्याकडे असायला हवेत यासाठी. आणि सेकंड व्हिडिओ असणार आहे म्हणजे व्लॉगच असणार आहे माझा डेली लाईफचा सिम्पल व्लॉग. तुम्हाला पहिला व्हिडिओ कुठला पाहिजे तुम्हाला नक्की कळवा. आणि स्वयंपाक करता करता भयानक गरमी होत होती, म्हणजे मी विचारही नाही करू शकत इतकी गरमी, बापरे. भयंकर तापमान वाढलेलं आहे. नवतापात संपला सांगायला, पण असं वाटतं अजूनही नवतापात चालू आहे. तर असं करता करता मी स्वयंपाक करून घेतला, मसाले वगैरे काढून घेतले. जेव्हाही मी किचनमध्ये स्वयंपाक करते ना तेव्हा म्हणजे आठवतच राहते मला, माझ्या मनात चालू असते, हां आता ही वस्तू झाली आहे, आता ती घ्यायची आहे मिशोवरून, मग ती झाल्यावर ते घेईल आणि ते झाल्यावर ती घेईल. तर असं काहीतरी माझ्या मनात चालू असतं नेहमीच आणि मी घेतेसुद्धा. आणि खूप छान मस्त क्वालिटीच्या वस्तू मिळतात, कधी मेशो कधी फ्लिपकार्ट. तर हे जे मिक्सर आहे हे मी फ्लिपकार्टवरून घेतलं होतं. फ्लिपकार्ट कंपनीचंच मिक्सर आहे. 1000 काहीतरीला मिळालेलं मला ते ऑफरमध्ये. आणि ऑइल डिस्पेन्सर, जी ऑइलची बॉटल जी दिसत आहे ना, ती पण मिशोवरूनच घेतली ऑनलाईन. 100 समथिंग रुपीज काहीतरी असं 3 भेटला होता त्या मला. वॉलपेपरही फ्लिपकार्टवरूनच घेतलेला आहे. आणि असं काहीसं म्हणजे चालू असते माझं डेकोरेट करायचं वगैरे. पण माझ्या मते ना वॉलपेपर वगैरे मिशोवरून पण खूप छान मिळतात. तुम्हाला जर ऑइल डिस्पेन्सर, मिक्सर किंवा मग वॉलपेपरची जर लिंक पाहिजे असेल ना, तर माझ्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये लिंक PP असं टाईप करा, मी तुम्हाला लिंक शेअर करून देईल. आणि अजून जर अशा नवीन नवीन जर किचन व्हिडिओज किंवा किचन टूल्ससाठी जर तुम्हाला दिसेल ना, तर तुम्हाला ओळखून घ्यायचं की ते ऑनलाईनच आहे. बाहेरून तर काही अशा वस्तू युनिक छान छान भेटत नाही. ऑनलाईनच आजकाल सगळेजण मागवतात. मी पण ऑनलाईनच जास्त रेफर करते आणि खूप छान प्राईजमध्ये मस्त क्वालिटीच्या चांगल्या वस्तू मिळतात. अशी काहीशी माझी संध्याकाळची धावपळ असते आणि मिहिकालाही सांभाळावं लागते त्यात. तशी बरेच नखरे करते, पण आज पप्पा आहेत घरी म्हणून कदाचित जास्त काही चालू नाही आहे नखरे, किंवा मग तिला मग त्या फटका भेटू शकते आपल्याला कधीही. आणि माझं तर असं चालू होतं की कधी कधी पटकन स्वयंपाक संपून जाते आणि कधी मी झोपायला जाते. जेवणाचा तर विचारच नाही आहे डोक्यात, अजिबातच नाही आहे. एवढं डोकं दुखत होतं, भयानक डोकं दुखत होतं आणि नेक्स्ट लेवल दुखत होतं, सांगूही नाही शकत. अशाच या रोजच्या धावपळीमुळे कधी कधी व्हिडिओ मिस होऊन जात होता. आज तर म्हणजे 10-11 दिवसांनी मी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तर काही सबस्क्रायबरना असं वाटत असेल की बाई हिने चालू केलं आणि यूट्यूब सोडलं वाटते, असं वाटत असेल त्यांना. पण नाही, असं नाही आहे अजिबातच. मी ट्राय करते आहे माझ्या म्हणजे लाईफमधून म्हणजे माझ्या बिझी लाईफमधून मी व्हिडिओ टाकण्याचा खूप प्रयत्न करते आहे. मी म्हणजे टॉपलेलीच असते की माझं केव्हा व्हॉईस ओव्हर होईल, केव्हा माझा व्हिडिओ होईल, केव्हा मी टाकणार, केव्हा मी अपलोड करणार, केव्हा रिस्पॉन्स येईल, केव्हा मी परत दुसरा व्हिडिओ तयार करणार, केव्हा मी व्हॉईस ओव्हर करणार, परत कधी टाकणार. हा प्रयत्न माझा नेहमीच चालू असतो आणि आजही तो प्रयत्न यशस्वी होणार आहे. म्हणजे आता माझा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. सो असेच नवीन नवीन व्हिडिओ अजून येणार आहेत. आणि माझं व्हॉईस ओव्हर न करता स्वतः म्हणजे लाईव्ह व्हिडिओ शूट करायचा प्रयत्नसुद्धा चालू आहे. एकदम कम्फर्टेबल तर नाही होणार आहे ना मी, कारण मी सुद्धा नवीन आहे यावर. तर मला थोडासा वेळ लागेल या गोष्टीसाठी, पण करेल मी सगळं हे मॅनेज. आणि सोबतच माझे जे आधीचे ट्रॅव्हल व्लॉग आहेत, म्हणजे मी शूट तर केलेले आहेत पण कधी एडिटिंग नाही केले, कधी व्हॉईस ओव्हर नाही केलं. मी ते सुद्धा म्हणजे माझ्या आधीच्या मी कुठे कुठे फिरली त्या गोष्टी पण तुमच्यासोबत म्हणजे शेअर करेल. ते पण व्हिडिओज मी टाकणार आहे यूट्यूबवरती आणि ते तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण खूप छान व्हिडिओ आहेत, ते निसर्गमय आहेत. पचमढीचे व्लॉग्स आहेत ते. आता मी शोधणार ते आहेत का माझ्याकडे, आहेतच, डिलीट वगैरे नसतील केले. मी खूप सारे व्हिडिओज मी शूट करून ठेवले होते, यूट्यूबसाठीच केले होते. पण कधी माझी म्हणजे तीव्र इच्छा नाही झाली की आपण यूट्यूब म्हणजे असं ॲज अ मोटिवेशन म्हणून मी कधी कुणाचं घेतलंही नाही आणि कधी विचारही केला नाही की आपण नेहमी करणार आहे हे सगळं, डेली लाईफ असणार आहे आपली यूट्यूबवरती. पण आता मी मनावर घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी. आता ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आणि व्लॉग्स येत राहतील नेहमी. सो माझे असेच व्हिडिओ बघत राहा, अजून सपोर्ट करा, जेणेकरून आपली चांगली कम्युनिटी बिल्ड होईल. आवडत असतील व्हिडिओ तर सबस्क्राईब करत राहा. तुमच्या असेच एका सबस्क्रायबरमुळे मला मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्याचं. आणि ऑफकोर्स सगळेजण यूट्यूबवरती पुढे जाण्यासाठीच येतात. मीही थोडीशी पुढे चालली जाईल. इथं माझ्या पोळ्या संपतच आल्या होत्या, तर हे पण रेडी होते दोघं जेवण करायसाठी, भूक लागली आहे म्हणून. तर मी पटकन भाजी फोडणी घातली आणि शिजायला ठेवली होती गॅसवर. भाजी शिजेपर्यंत मग थोडंसं म्हटलं मी पण जाऊन बसली तिथे. आणि खूप छान मूव्ही होता मणिकर्णिका म्हणून, आम्ही लास्टपर्यंत बघितला, जेवण करता करता एन्जॉय केला. तुम्हाला माझे असेच डेली व्लॉग बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.